सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। परमपूज्य गुरुदेव महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या काश्मीर शैविझम या विषयावरील प्रवचनांच्या आधारे आपण शिवसूत्रांचा अभ्यास करत आहोत. शिवसूत्रातील शाक्तोपायाची सूत्रे आपण अभ्यासत आहोत. शिवसूत्राचं 7वं सूत्र आहे मातृका चक्र संबोधा. मातृका कल्याणकारी शक्ती, मातृका चक्र अक्षरांचा समुदाय, संबोधा समबोध एनलायटननेस. गुरु संतुष्ट झाला, प्रसन्न झाला की जो मंत्र देतो त्या मंत्रातली जी अक्षरे आहेत किंवा अक्षरांचा समुदाय आहे त्या अक्षरांचा शिष्याला बोध होतो. नुसते मंत्र पुटपुटले, काही बोध झाला नाही तर अनुभव तरी काय येणार? बोध व्हायला सुद्धा गुरुची प्रसन्नता हवी. गुरु संतुष्ट व्हायला पाहिजे. जे आपण उच्चारतो, लिहितो, वापरतो त्यातून शक्ती प्रगट झाली पाहिजे, तर आपले कार्य जे असेल ते सिद्ध होईल. शक्ती कशी प्रगट होते? तर प्रत्येक अक्षरातून मातृका शक्ती म्हणजे कल्याणकारी शक्ती प्रगट होत असते. अ ते अहा या स्वरातून मातृका शक्ती कशी प्रगट होते ते आपण अभ्यासूया. अक्षरामधील अ हे अक्षर शिवाच्या चित शक्तीचे प्रगट रूप आहे. अ मध्ये जे शिवाच्या शक्तीचे प्रगट रूप आहे ते जेव्हा विश्वभर विस्तारते तेव्हा ते आ अक्षराने प्रगट होते. आनंद शक्ती आ अक्षराने प्रगट होते. ह्रस्व ई इच्छाशक्तीचे अप्रगट अक्षुब्ध रूप, तर दीर्घ ई प्रगट अथवा क्षुब्ध स्थिती आहे. ज्ञानशक्ती अक्षुब्ध स्थितीत उन्मेष म्हणून ह्रस्व उ अक्षराने प्रगटते, तर दीर्घ उ क्षुब्ध प्रगट रूप आहे. शिवशक्तीचा अ, आनंदाचा आ व इच्छेची ई असे मिसळले की ए अक्षर तयार होते. अ व आ आणि उन्मेषाचा उ मिळून ओ स्वर तयार होतो. कोणी हाक मारली तर आपण ओ देतो व क्रियाशक्ती दर्शवतो. ओ मध्ये इच्छा, ज्ञान व क्रिया अशा तिन्ही शक्ती असतात. अम मधील अ वरचा अनुस्वाराचा बिंदू विश्वाचे अविभाज्य ज्ञान दाखवतो. अहा मधील ठिपक्यांचा अर्थ शिव आणि शक्ती, वरचा ठिपका शिव तर खालचा ठिपका शक्ती दर्शवतो. व्यंजनातील क अक्षरापासून म अक्षरापर्यंतचे 5 अक्षरांचे गट 5 तत्वे दर्शवतात. एकेका अक्षरापासून, एकेका पंचकापासून ही पंचमहाभूते उदय पावतात. अक्षरांमधील कल्याणकारी शक्ती, मातृका शक्ती हे तत्व ज्या योग्यांना समजते त्या योग्यांना ही शक्ती भुक्ती व मुक्तीची सिद्धी देते. आपल्याला ही भुक्ती व मुक्ती हवी असेल, चांगल्या तऱ्हेने यशस्वी रीतीने आनंदाने शांती सुख समाधानाने जगायचे आहे ना, मग हे मातृका तत्व आपण समजून घेतले पाहिजे, त्याचा बोध करून घेतला पाहिजे. पण आपल्या वासना, अज्ञान, भ्रम, कर्म यांच्यामुळे मातृका तत्व आपल्याला समजले नाही, तर अज्ञानामुळे हीच शक्ती आपल्यात असूनही तिचा आविष्कार कसा दिसेल? योग्याप्रमाणे एकच एक अद्वैतानंदाचा अनुभव आपल्याला येणार नाही, तर कधी हर्ष, कधी शोक, कधी सुख, कधी दुःख असा द्वंद्व रूपाने आपल्यातून एकसारखा आविष्कार बाहेर पडेल. शक्तीचा द्वंद्वामधला आविष्कार जीवांना बंधनात पाडतो. तेव्हा जीवांना बंधनात पाडणारी शक्ती आणि बंधनातून मुक्त करणारी कल्याणकारी शक्ती एकच आहे. आपल्याला ती योग्य प्रकारे वापरता आली पाहिजे. मातृका चक्राचा बोध ज्याला झाला आहे अशा योग्याचे शरीर कसे असते ते पुढचं सूत्र सांगणार आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय.